नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ माझा परिवार असल्याचं फडणवीस म्हणाले। लोक प्रचंड मतांनी मला निवडून देणार। बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्त्रोत असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। शरद पवार जातीयवादी असल्याचं सर्वांना माहिती आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सोबत आहे। देवेंद्र भाऊ, स्वागत आहे TV9 मध्ये। काय सांगणार, मोठं शक्ती प्रदर्शन आज या ठिकाणी पाहायला मिळतं तुमच्या मतदारसंघात? असं आहे की या मतदारसंघामध्ये सातत्याने लोक मला निवडून देत आहेत आणि लोकांचं प्रेम आहे। मी केवळ 3 वेळा मतदारसंघात आलो तरी देखील लोक प्रचंड मताने मला या ठिकाणी निवडून देणार आहेत, कारण हा माझा परिवार आहे आणि परिवाराचं प्रेम माझ्या प्रती आहे। जैताळा भागातून सुरुवात केली। जैताळा भागात प्रफुल्ल गुडदेंचा तो परिसर आहे, त्यांचं ते गाव आहे। काय सांग? नक्कीच प्रफुल्ल गुडदे यांचं गाव आहे, पण त्या गावातले इतरही लोक आहेत जे सगळे आमच्या सोबत आहेत। विजय राऊत या ठिकाणी आहेत, ते आमच्या सोबत आहेत। विकी पटले आहेत, ते आमच्या सोबत आहेत। हे त्या गावातले तेवढेच गणमान्य नागरिक आहेत की जे आज आमच्या सोबत या ठिकाणी आहेत। म्हणूनच तुम्ही बघितलं असेल, सर्वात जास्त स्वागत आमचं जैताळ्यात झालं। नक्की जैताळा भागात सर्वात जास्त स्वागत आणि गर्दी आतापेक्षा जास्त तिकडे होती। हो, कारण तिथे लोकांचं प्रेम आहे आणि तिथे झालेलं काम लोकांनी बघितलं आहे। या गावाचं जे काही सगळं चित्र आजूबाजूचं आहे ते आम्ही बदललं आहे। आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे। तुमचे जवळचे संबंध राहिलेले आहे, काय सांगणार? खरा वाघ म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचा प्रेरणास्त्रोत आहेत। आणि जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर कोणी बोट उचलेल त्यावेळी श्रद्धेय बाळासाहेबांच्या स्मृतीला जागृत करून आम्ही अशा शक्तींचा मुकाबला करू। आज ज्या प्रकारे नोमानी सारखे लोक हिंदूंवर बहिष्कार घाला म्हणतायत, वेगवेगळ्या लोकांवर बहिष्कार घाला म्हणतायत, निश्चितपणे अशा वेळी बाळासाहेबांचे विचारच अत्यंत महत्त्वाचे आहेत। काल शरद पवारांनी टीका केली की वोट जिहादचा मुद्दा कुठून आला? पुण्यात एक विशिष्ट समाज भाजपला मतदान करतो तेव्हा आम्ही वोट जिहाद म्हणायचं का? ब्राह्मण समाजावर त्यांचा रोष होता। असं आहे की पवार साहेब हे फक्त सांगताना मी जातीवादी नाही म्हणतात, बाकी सगळ्यांना माहिती आहे, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी ज्या नोमानीचा पाठिंबा घेतला, 17 मागण्या मान्य करून, त्या नोमानीनी सांगितलं की वोट जिहाद होगा और वोट जिहाद के आला सिपा सलार शरद पवार है।